दिवाळीत भरपूर मेणाचे दिवे लावल्यानंतर त्याच्या उरलेल्या कव्हरपासून छान डेकॉर जर बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हे डेकॉर मी अगदी 5 मिनिटात पटापट तयार केलेले आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे हे फेविकॉलचे असे मोल्डेड पेन्सिल, पेन आणि हे मेणाचे दिवे। या मेणाच्या दिव्यातनं असं बाहेरचं जे कव्हर असतं ते आपण वापरणार आहोत। नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण। डे टू डे रुटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत असते आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असे छान छान इझी DIY डिझाईनचे व्हिडिओज मी घेऊन येत असते। आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। यासाठी सर्वात प्रथम आपण ठरवायचे आहे आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्र काढायचे आहे। मी राजस्थानी मुखवटे काढायचे ठरवले। त्यासाठी मस्त असे आउटलाईन तयार केली आणि ब्लॅक आउटलाइनरने त्याला आता छानपैकी रंगवत आहे। मी ठरवले की फक्त ब्लॅक अँड व्हाईट आणि काही मोटिव्स कलर करायचे। पूर्णतः कलर न करता फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्येही कधी कधी कॅरिकेचर्स अगदी छान दिसतात। अशा प्रकारे मी हे पटापट आउटलाईन करून हे कॅरिकेचर्स कंप्लीट केले आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही असे चित्र घेऊ शकता। चित्र निवडताना एवढंच लक्षात ठेवायचे आहे, खालचा गोल हा आपल्या टी लाईट होल्डरच्या गोल इतका असायला हवा। पुढची स्टेप आहे फेविक्रिलचे हे मोल्डेड वापरणं। यामध्ये रेझिन आणि हार्डनर असे 2 पार्ट असतात। हे सेम प्रपोर्शनमध्ये घेऊन असे छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे अगदी मस्त असे मिक्स झाल्यावरती काही मिनिटांनी घट्ट व्हायला लागते, हार्ड व्हायला लागते। अगदी एखाद्या दगडासारखे हे हार्ड होते। त्यामुळे पटापट व्यवस्थित आपण कणिक मळतो तसे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। हे मळून झाल्यावरती हे टी लाईट होल्डरमधली मेणाचा जो दिवा आहे तो काढून घ्यायचा आणि बाहेरचे आवरण आपण वापरणार आहोत। आता ह्या बाहेरच्या आवरणाच्या आतल्या बाजूला मी जे मोल्डेडचा क्ले तयार केलेला आहे तो लावून घेणार आहे। तो लावल्याने एका बाजूला असे छान वजन येईल आणि आपलं हे कॅरिकेचर छान डुलायला लागेल। बघा तर मग मी अशा प्रकारे हे मोल्डेडचं क्ले असं खालच्या बाजूला दाबून घेत आहे। ह्याला अगदी व्यवस्थित असे मधल्या बाजूला दाबून घ्यायचे। हे मी दोन्ही आता टी लाईट होल्डर्सना करणार आहे। काही वेळानंतर हे जे क्ले आहे ते हार्ड व्हायला सुरुवात होते। साधारणतः 90 मिनिटांनी हे छानपैकी हार्ड होते। हे लावून घेतल्यावरती चेक करायचे आहे की आपले हे होल्डर मस्त डुलते की नाही, त्यातच तर खरी मजा आहे। असे मी दोन्ही टी लाईट होल्डरला क्ले लावून घेतलं आणि चेक करून घेतलं की किती छान हे डुलतंय। आता आपले कॅरिकेचर्स तर रेडीच होते। त्याला अजून थोडंसं फिनिशिंग करून मी याला कात्रीच्या साहाय्याने कापून घेणार आहे। कात्रीच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित अशी छान फिनिश आउटलाईन कापून घ्यायची आहे, म्हणजे आपले दोन्ही कॅरिकेचर अगदी मस्त दिसायला लागतील। हे माझे दोन्ही कॅरिकेचर आता तयार झालेले आहेत। याला आता फेविकॉलच्या साहाय्याने मी टी लाईट होल्डरच्या पृष्ठभागावरती लावून घेतलेले आहे। असे व्यवस्थित ते पृष्ठभागावरती लावून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चेक करायचे की ते बरोबर वरच्या दिशेने आणि व्यवस्थित लागले की नाही। असे मी दोन्ही कॅरिकेचर आता फेविकॉलच्या साहाय्याने लावून घेत आहे। अशा प्रकारे अगदी 5 मिनिटात घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये हे छान असे हलणारे डुलणारे डेकॉर तयार झालेले आहे। हे डेकॉर तुम्ही तुमच्या वर्क डेस्कवर, तुमच्या स्टडी डेस्कवर किंवा ऑफिसमधल्या कॉर्नरमध्ये
किंवा घरातल्या कुठच्याही छान ठिकाणी ठेवू शकता। अगदी 5 मिनिटात तयार झालेले हे डेकोर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि असेच मी छान छान डेकोर रिलेटेड, डिझाईन रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।